आकाशवाणी मुंबई. दलितांची सेवा करी धर्म त्याचा देव, धर्म त्याचा देख. सदाचार शक्ती आले धर्म होई देख, धर्म होई देख. मोठे मन भक्ती आहे. धनी, बरीच रात्र झाली की आता पुरे झालं वाचन. पुस्तक संपायला आणि तू यायला एक गाठ पडली बघ. कुठं गेली बरं माझी नोंदवही? हां, सापडली. हां, सांगा हं? आज काय काय झालं, कोण कोण भेटलं? या नोंद वह्या लिहिण्याचा कशाला व्याप करतेस सावित्री? दिवसभर तुला गाड्याला जुंपलंय मी. रात्री तरी लवकर विश्रांती घ्यावी माणसानं. आपण मागं ते इंग्रजी पुस्तक वाचलं होतं, ते ज्या पुस्तकानं आपल्याला अगदी बेचैन केलं होतं आणि अजूनही करतंय, त्या पुस्तकाचं नाव काय होतं हो? राईट्स ऑफ मॅन, म्हणजे माणसाचे हक्क. माणसांचे हक्क, हो ना? म्हणूनच मी या नोंदवहीला नाव दिलंय. काय नाव दिलंयस? सांगू? हक्काचं माणूस. हो हो, मी तुझा हक्काचा माणूसच आहे की. आताच मुळी. मग ह्या हक्काच्या माणसानं दिवसभरात काय काय केलं ते मला समजून घ्यायचा हक्कच आहे की नाही? अगं, म्हणजे असल्या नोंद वह्या कुणाला दाखवायच्या आहेत की काय? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, हा, पण स्वतःला मागं वळून बघता यावं यासाठी लिहिते मी. आपण मला शिकवलं नसतं तर कशाला केला मी असता हा हट्ट? बरोबर आहे. झगडे पाटलांच्या घराण्यातली तू. आपले हक्क आणि हट्ट झगडून मिळवणार तू. होच मुळी. झगडल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. सावित्री, काय? आपल्या लग्नाला 11 वर्ष झाले नाही? विषय बदलू नका, विषय बदलू नका. अहो, तेवढ्या काळात कितीतरी वादळ आली आणि गेली. ज्या दिवशी आपला मिरवणुकीत अपमान झाला त्या दिवशी मला झोप सुद्धा लागली नाही. झाल्या गोष्टी विसरून जाव्यात माणसानं सावित्री. हो ना, त्या विसरण्यासाठीच मी हा छंद लावून घेतलाय. शिक्षण खात्याने ज्या दिवशी कॅन्डी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपला सत्कार केला ना, तो दिवस तुझ्या आनंदाचा होता सावित्री. खरं म्हणजे तो तुझाच सत्कार होता. शिकण्यासाठी तू माझ्याबरोबर ज्या उमेदीने काम केलंस त्यामुळेच. हो, पुरे उगाच काहीतरी बोलायचं. लग्न होऊन मी वाड्यावर आली ना, तेव्हा आपला पुस्तकांचा ढिगारा बघून छाती दडपून गेली होती अगदी माझी. हो, आणि तू म्हणालीस, काय बाबू, एवढ्या पुस्तकांचा ढिगारा कशा पाय आणलाव घरात तुम्ही? चला काहीतरीच. आता काहीतरीच काय, असंच ग्रामीण बोलली तीस तू. हो, पण आता पुस्तकं तुझ्या सोबतीला आहेत सावित्री. विद्येची किमयाच तशी आहे. अगं, हक्काचा विद्यार्थी घरात आला होता तेव्हा तुला शिकवण्याचा चंग बांधला होता. हा विद्यार्थी आता तरबेज झालाय. या विद्यार्थ्याचा शिक्षक केव्हा झाला, कसा झाला, कोणी केला, सांगा ना. इकडचा बोल मनात परसा, जीवनाचा आरसा पाहते मी. सावित्री, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली मी, तेव्हा आता काव्य बिव्य. आपण काही काळजी करू नका. आपल्या विद्येच्या ज्योतीला मी वाऱ्याची झुळूक सुद्धा लागू द्यायची नाही. ज्योतीला अखंड तेवत ठेवीन. आणि आज ना उद्या त्या ज्योतीची प्रचंड मशाल बनेल. सगळा अंधकार नाहीसा होईल, मला खात्री आहे. अहो, हे काय, हे हातात पत्र कसलं? मला नाही दाखवलं ते. इंग्रजीत आहे. इंग्रजीत आहे? काय आहे बाई इंग्रजी पत्र? इथं आमचं सगळं ज्ञान तोकडं पडतं. अगं, स्कॉटिश मिशनरी शाळेतून आलंय. मला बोलवलंय त्यांनी. खरं? थांबा, मी नोंदवहीत लिहून ठेवते हे. अगं, पण हे नुसतं बोलावणं आहे. हो, पण त्याला सुद्धा महत्व आहे. असेच महत्वाचे क्षण साठवून ठेवलेत मी या नोंदवहीत. दिवसभर मुलींना शिकवण्यात स्वतःला विसरते, पण घरी आल्यावर सावित्री, घरी आल्यावर
सावित्री, फक्त नोंदवही वाचते पुन्हा पुन्हा. तुझ्या मनाची खालमेल कळते मला, पण हे काय, आधी आधी डोळे पुस बघू. असं नाही. काय नाही, कुठं काय, काहीच नाही. सांगावं आज आणखी काय काय झालं. हे बघ, आधी तू जी तारेवरची कसरत करतेस ना, ती कशी काय चालली ते सांग. नाही, त्यात काही अडथळे आले असले तर त्याचा बंदोबस्त आधी करायला हवा. म्हणजे शिकवण्याचं काम व्यवस्थित चाललंय, पण हा जो पण आहे ना, त्याच्याच पुढचा ऐकायचा आहे मला. नाही म्हणजे तसं काही विशेष नाहीये, पण आता मात्र ही गोष्ट मला पणाला लावावी लागेल. नाही म्हणजे तुला जर कोणी टवाळखोर त्रास देत असतील तर. धनी, प्रवाहाविरुद्ध पोहायचं म्हणजे त्रास हा होणारच. अहो, टवाळखोरांना दुसरा उद्योग काय असतो. पण मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. आपलं काम भलं की आपण भलं. पण ते मात्र तुझ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतील. ज्या दिवशी तू चिडशील, त्रागा करशील, तो त्यांच्या विजयाचा दिवस असेल. तुम्हाला काळजी लागणारे थोडे का प्रसंग आहेत. पण तू काळजी करू नकोस सावित्री. ही सुद्धा एक परीक्षा आहे आणि त्यात तू उत्तीर्ण होशील याची मला मनोमन खात्री आहे. सध्या सगळ्यांचं जीवन अस्थिर झालंय, त्यामुळं टवाळखोरांची पोळी पिकते. पण कोणत्याही क्षणी कोण आहे? कोण आहे हो? आणि इतक्या रात्री अशा वेळी? थांब, मी पाहतो, घाबरू नकोस. आलो आलो. अरे आलो आलो, दार उघडतो. अरे अरे, दरवाजावर थापा मारू नका. या या, दार उघडून असं मोकळ्यावर या. या आत या, दार उघडच ठेवतो. असं म्हणता? हा, तसं काम काही विशेष नाही, साधच आहे. झटकन उरकुरची टाकतो. हा म्हणजे तुम्ही बी मोकळे आणि आम्ही बी मोकळे. रोडे दादा, तेसने आपली तलवार लाव. हे बघा. धनी, 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 पुढे जाऊ नका. पुढे जाऊ नका, त्यांच्या हातात तलवार आहे. माझ्या आई, सावित्री, तू पुढे येऊ नकास, नाहीतर एका हाती दोघांना बी खलास करून टाकील. धनी, सावित्री. हा, नाही तशा आमनाला एकाचीच सुपारी आहे. चले बाबा, घे देवाचं नाव. धनी, आमासली अजून 2 सुपाऱ्या आहेत ती. चला आटप, घे देवाचं नाव. या विश्वाची प्रेरणा म्हणजेच माझा देव. त्या देवाला कसलं आलंय नाव आणि गाव. अरे जे काय असेल ते उराक. तुझं परवरचर ऐकायचं नाही आमासने. बाबानो, मी तुमचं काय नुकसान केलंय बोला. अरे बाबा, तू आमचं काय नुकसान केलं नाही, पण तुला मारलं नाही तर आमचं मातूर नुकसान होईल. समजलं? असं म्हणजे मला मारल्यावर तुमचा फायदा होणार आहे तर. अरे कुळ्या, पाहिजे बी घर कोण कोणाला मारतोय. चांगलं 1-1 हजाराचा सौदा केला आहे. तसा काही लेखी करार झालाय का? ज्या कणी तुम्हाला हे काम सांगितलं त्यानं तसा काही कागद लिहून दिलाय तुमच्याजवळ? कागूद आणि तो कशापायी पाहिजे? आमची समजी काम शब्दावर चालतात. बाबानो, शब्दावर चालतात ती पुण्यकर्म आणि ती होतात सूर्यप्रकाशात. असं रात्रीच्या अंधारात येऊन मला मारण्यापेक्षा उद्या भर दुपारी तुम्ही इथे या, नाहीतर तुम्ही सांगाल तिथं मी येतो, तिथं तुम्ही खुशाल मला ठार मारा. हे बघ, जास्त बाचाबाची नाही पाहिजे. यो आमचा धंदा आहे. धंदा? पण या तुमच्या मेहनतीचा मोबदला तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री काय? ज्यानं तुम्हाला हे काम सांगितलं त्यानंच उद्या काखा बगला वर केल्या आणि तुम्हाला तुरुंगात पाठवलं तर? असं कशाला करील त्यो? चांगला माणूस आहे. हा, लई चांगला माणूस आहे. अरे, तुम्ही तरी कुठे वाईट माणूस आहात. पण उद्या त्याच तुमच्या चांगल्या माणसाला तुमची भीती वाटेल, कारण तुम्ही सुद्धा त्याच्या पापाचे वाटेकरी आहात. तेव्हा तुम्हाला देखील आयुष्यातून उठवल्याशिवाय राहणार नाही तो. ये बघ, आम्ही आहोत अडाणी माणसं. आम्हाला तुझी बुकातली भाषा समजत नाही. आम्हाला एकच ठाऊक आहे, मार म्हटलं की मारायचं आणि पैसा भेटला की पोटाची सोय करायची. अरे म्हणजे पोटाच्या सोयीसाठी तुम्ही मला मारणार आहात? मग हे आधी का नाही सांगितलं गड्यानो? चला घरात चला आणि आधी पोटभर जेवा आणि मग मला खुशाल ठार मारा. सावित्री, यांना हातपाय धुवायला पाणी दे. हे बघ, अरे हे बघा,
बिलकुल संकोच करू नका गड्यानो. अरे पण आपलं घर समजून पोटभर जेवा. अरे, नाहीतरी हे घर तुमचंच आहे गड्यानो. ही भूक फार वाईट आहे रे. या भुकेच्या पोटी माणूस काय वाटेल ते करायला तयार होतो. नग नग ज्योती दादा, आम्ही क्षुद्र माणसं, पापी माणसं. आमच्यासारख्या महारमांगाच्या हातावर आपण अन्न दिलं. आम्ही आंधळ, आम्हाला नाही दिसलं ते. जीव घ्यायला आलेल्या माणसाला अन्न खायला घालणारा माणूस आज प्रथम बघितला आम्ही. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ होणार होतो आम्ही आज. ज्यांच्यासाठी तुम्ही दोघांनी आयुष्य वाळून टाकलं, त्यांना, आमच्या मायबापाला जीव मारला आलो होतो आम्ही. आमासनी मायबाप माफ करा. तो आमच्या जिनगानीवर नाही जिनिया वांगाळ कामासाठी आमासनी इकत घेतलं होतं. तेच जोस काय तलवारनी उडवतो. त्यासाठी फाशी गेलो तरी चालल. नाही ती तलवार खाली ठेवा. असं असं होऊन नाही चालणार. अहो पण हे बघा, हा प्रसंग आपल्या चौघांना आणि तुमचा जो कोणी धनी आहे इतक्या जणांनाच ठाऊक आहे. तेव्हा याची कुठेही वाच्यता करू नका. बघा, उद्यापासून रोज इथे या. अहो तुमच्या काही अडचणी असतील त्या सावित्रीला सांगा. तुमच्या मुलाबाळांना स्वाधीन करा. तिच्या पोटच्या पोरासारखी त्यांची काळजी घेईल ती. त्यांना लिहायला वाचायला शिकवेल. पण मायबाप, तुमच्या जीवावर उठल्याच्या राक्षसाला आम्ही जीता नाही सोडणार. नाही. अरे गरिबांना सदैव गरीब ठेवण्यात आणि त्यांच्या गरिबीचा फायदा घेण्यातच जर त्यांना धन्यता वाटत असेल तर आपण गरीब राहू नये. शिकावं, मोठं व्हावं, म्हणजे अशा दुष्प्रवृत्तींचा आपोआपच नाश होतो. देवा, आज पावतूर असं सांगणारा कुणी बी भेटला नाही बघा. नाहीतरी या स्त्री वांगाळ कामं आम्ही कधीच केली नसती बघा. तो तुमचा दोष नाही गड्यानो, तो गरिबीचा दोष आहे. म्हणूनच गरिबांनी लाचारी सोडून अभिमानी झालं पाहिजे. आणि त्यासाठी प्रथम शिक्षण घेतलं पाहिजे. त्याला तुमची तयारी आहे? आ बोला. आता अहो मायबाप, इतकी वर्ष उलटल्यावर कसलं शिक्षण आणि कसलं काय? अरे, डोंगरातले ओबड-धोबड दगड किती काळ पडून असतात एकाच ठिकाणी, पण त्यातूनच मूर्तिकार सुंदर सुंदर मूर्ती घडवतो. या जगात अशक्य असं काही नाही. निर्मिकानं प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाच्या उपजीविकेचं काही ना काहीतरी साधन निर्माण केलेलं असतं. पण माणसाला त्याची पारख नसते आणि मग तो भलतंच करून आपलं पोट भरत असतो. मायबाप, आजपासून सोडले धंदे. या धोंड्याला कंचबी पायठणला बसवा, पर 4 पुण्यवान माणसाचं पाय लागू द्या या दगडाला. मायबाप, हा रोडे मांग डोसक्यानं कमी हाय, पर 10 इसमासनी भारी आहे. काय बी काम असलं तर ते करायची तयारी आहे माझी. तुमची कष्ट करायची तयारी आहे. काय वाटेल ते सांगा, पण आपल्या पायापासून दूर लुटू नका. आणि कायच काम जमलं नाही तर एक गोष्ट मात्र नक्की जमल. या छातीचा कोट करून तुमच्या बाजूला उभा राहीन देवा. तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. त्यासाठी कळी काळाची झुंज घ्यावी लागली तरी हटणार नाही. शाबास. चला प्रथम जेवून घ्या आणि उद्यापासून सांगितलेल्या कामाला लागा. चला. मन भक्ती आहे धर्म करी देख, धर्म करी देख. न्याय विवेकाने सांगे धर्म भाव देख, धर्म भाव देख. नारभट, आम्ही आलो. काय सांगता बोला. एक रे शांबटा. वामन भट, हं? आज तुला एक कान मंत्र देतो, हं, द्या. तो ऐक. हं, आपण आपला प्रयत्न चालूच ठेवायचा. हं. त्या पाखंड्याचे आणि त्याच्या बायकोचे हा. दलितांना शिकवण्याचे उद्योग बंद पाडले पाहिजेत. हं. हे दलित जर शिकले तर उद्या आपल्यावर राज्य करतील आणि याच्यावर ब्राह्मणांना त्यांचे पाय चाटत बसावे लागेल.
हं. तेव्हा वेळीच त्या सापाला निर्विष केलं पाहिजे. हाच ना तुमचा कानमंत्र आहे. आम्ही गेला महिना त्या बाईला असा काही उच्छेद दिला आहे. अक्षरशः चिखलफेक केली, शिव्यांची लाखोळी वाहिली. अक्षरशः फाल्गुन केला. पण एरे माझ्या मागल्या. परवा तर मी स्वतः तिच्या अंगावर 2 अंडी मारली. हम्म, चिखल तर रोजच फेकतो आहो. हम्म. पण ती तशी शाळेत जाते. परत येताना बघावं तर दुसरं लुगडं. कृष्णानं द्रौपदीचं बदलावं तसं. मूर्खासारखं बडबडू नकोस. या कलियुगातला कुठलाही कृष्ण लुगडं नेसवण्यापेक्षा सोडण्यासाठी पुढं सरसावेल. नुसती अंडी आणि चिखल यांनी काय होणार आहे? मूळ विषयाला हात घातला पाहिजे. शिक्षिकेला व्यभिचारी ठरवलं की विद्यार्थिनी आपोआप पळ काढतील. आज ती आली की सरळ तिच्या निरीला हात घाला. बापरे नारभट, ती जबाबदारी आपणच घ्या. तिचा नवरा लहुजी वस्तादाच्या तालमीत तयार झालाय. आमची हाडं तरी जागेवर ठेवील का तो? आणि तुम्हाला व्यायामशाळा चालवण्यासाठी मी जे दरमहा 250 रुपये देतो ते कशासाठी? माझ्या हाडांचं चूर्ण करण्यासाठी. तुम्ही तयार केलेले हे तुमचे शिष्य नुसते मारुती समोर घुमण्यासाठी का तयार करून ठेवले आहात तुम्ही? तसं नाही. पण आपण भलतच काहीतरी. गप्प बसा. त्यात कसलं आलंय भलतं सलतं? आपण कुठल्या ब्राह्मण कुळातल्या गरत्या बाईच्या तर अंगाला हात लावत नाही ना. आमच्यासारख्या कुटुंब वत्सल लोकांनी ही असली कामं करायची म्हणजे तुम्ही कुटुंब वत्सल आहात. तुमच्या पदरात 3 मुली आहेत. त्यांची लग्न कार्य अजून व्हायची आहेत. पण या नारभट सावकाराचा हात लागल्याशिवाय कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री असमर्थ आहे. हे लक्षात आहे ना तुमच्या? नारभट, पण हे उपद्व्याप किती दिवस करायचे आम्ही? हे तिचं शिक्षणाचं गुराळ बंद पडेपर्यंत. तुम्हाला साध्या अकला कशा नाहीत रे? आमच्या अकला गेल्या शेण खायला. पण तुमची तरी सावध होती ना. काट्यानं काटा काढणार होता ना तुम्ही त्याचा. तो रोड्या आणि धोंड्या गेलेच की नाही तुमच्या तोंडाला पानं पुसून? तसेच तुम्ही सुद्धा जा त्या नरकाच्या दलदलीत. तेच तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल तर मला तरी ते टाळता का येणार आहे? जा चाटा त्यांचे पाय. अरे आली वाटतं अवदसा. नाव घेताच हजर. अरे वामन भटा, ती पहा आली आली. पाहू पाहू पाहू. वाह, कशी अगदी सती सावित्रीच्या थाटात येते. हे बघा, आज भगीरथ प्रयत्न करावे लागले तरी चालेल. पण आज तिला तशी सोडू नका. शाळेत पाऊल टाकण्याच्या आधीच समजलं ना? आजवर घातलेल्या अन्नाला जागा आणि मर्दासारखे वागा. मी आहेच तुमच्या मागे. पहिली वहिली स्त्री शिक्षिका वाळवंटात फुलाचे ताटवे फुलवायला निघालेली. फुलासारखी टवटवीत, ज्योतीच्या प्रकाशात काव्य करणारी. आणि अशा मंगल मूर्तीला ह्या अमंगल नाल्यातल्या पाण्यानं ओली चिंब करतो. गाढवा गाढवा चुकलो म्हणून पाय धर तिचे. चुकलो. अरे रे रे. पाण्याच्या शिडकाव्यानं फुलं कशी तरारतात. पण हे फुल मात्र कोमेजून गेले. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. स्वानंद काय ग भवाने, दाखवतो तुला आमचा मकरंद. इंग्रजी शिकवून जातीभेद मोडा, भटाजी भारुडा फेकून या. अग सटवे, संस्कृतचा कचका बघितला नाहीस तू अजून? भटजी भारुडा काय? अरे ब्राह्मण, अरे तुमच्या मनुस्मृतीने तुम्हाला हेच शिकवलं का? धोंडीराम ह्यांना ताब्यात घ्या. अरे बायकांच्या अब्रूला हात घालण्याचा आटापिटा करण्यासाठी तुम्हाला जर कोणी दक्षिणा द्यायचं कबूल केलं असेल तर त्या नरपशूला माझा फक्त एकच सांगा. अक्लेशेण शरीरस्य कुर्वीत धनसंचयम. शरीराला त्रास न देता अर्थार्जन करणारी तुझी जात हीन आणि नीच पातळीची आहे. धोंडीराम, या दोघांनाही फरास काड्याकडे घेऊन चला. आपण साक्षात भूदेव आणि आपण माझ्या पाया पडता एका शूद्राच्या. मतलबासाठी काय बी करतली भूत. तात्या, यशनी चौकीवर नेण्यापेक्षा
इथच्या दोघांच्या तांगड्या तोडून पांगळं करून टाकतो. नाही नाही धोंडीराम, आपण कायदा हातात नाही घ्यायचा. जा, यांना फरासखान्यात घेऊन जा. चला रे, हरामखोरांनो, चला. धनी धनी, आज आपण वेळेवर आला नसतात तर. असं कसं होईल सावित्री? गेले 20 दिवस माझं लक्ष आहे त्यांच्यावर, म्हणजे तुझ्यावर. आपल्या स्वतःच्या घरापासूनच सामाजिक सुधारणेला सुरुवात केली आपण. तेव्हा मी तुझ्याकडे आणि तू माझ्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं. जा, आजपासून तुझ्या मार्गातले अडथळे आणि काटे कुठे साफ झालेत अशी खात्री बाळग आणि नव्या उमेदीने कामाला लाग. चल. थांब मुली, थांब. हा मग नदीच्या पात्राला पूर आलाय. थांब थांब. आई आई गंगाबाई, या तुझ्या अभागी मुलीला पदरात घे. मुली मुली, नदी तुडी घेऊ नकोस. थांब. सोडा सोडा सोडा, मला अडवू नका. मुली, अगं आत्महत्या करणं हा गुन्हा आहे मुली. नाही, माझा हात सोडा. नाही मला मला नदीतच उडी घ्यायची आहे. सोडा मला. मुली, अगं आत्महत्या का करतेस तू? अगं नाही नाही सोडणार मी तुला. मुली, आत्महत्या करू नको तर काय करू? विधवांना या जगात जगण्याचा अधिकार नाही. त्यातून त्यातून माझ्यासारख्या सवत्स विधवेला तर हा समाज जिवंत जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. संभावितपणाचा बुरखा पांघरलेल्या या नराधवांच्या राज्यात स्त्री ही उपभोगासाठी असते आणि विधवा ही बलात्कारासाठीच असते. कोणीही यावं आणि आपली कामवासना शमवून तिला दुसऱ्याच्या हातात सोडून द्यावी. असल्या पुरुषांच्या राज्यात मुली, सगळ्याच पुरुषांना एका मापानं तोलू नकोस. माणुसकी असलेला एक जरी पुरुष मला भेटला असता तर मी त्यांचे पाय धरले असते. मला भेटलेले लांडगे केवळ माझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठीच माझ्याजवळ आले होते. अशा लांडग्यांच्या पुढ्यात शेळी बनून राहिलीस, त्याचेच परिणाम भोगतेस तू. वाघीण बनली असतीस तर त्यांना चांगलाच धडा शिकवला असतास. नाही. मुली मुली, माझा आई. दूर व्हा. यापुढे कुठल्याही पुरुषाच्या वक्तव्यावर मी मुळीच विश्वास ठेवणार नाही. आपला कार्यभाग साधून घेण्यासाठी गोड बोलाची साखर पेरणी करणारे पुरुष कुठल्या उद्देशानं विधवेजवळ येतात हे पुरतेपणी कळून चुकलंय मला. मुली, तू जगावीस, आपल्या पायावर उभी राहावीस. तुझ्या पोटी येणाऱ्या त्या निष्पाप जीवाला तू वाढवावंस, मोठं करावंस आणि या पुरसटलेल्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन पुरे घालावंस. पुरे. तात्पर्य काय? येन केन प्रकारेनं मी तुझ्या मगर मिठीत सापडावं. एका नराधमाच्या पुरुषार्थाचं ओझं मी उतरात वाहते आहे हे उघड्या डोळ्यांनी बघतोयस तरी. तेच ओझं हलकं करण्यासाठी हा ज्योतिबा फुले तुझी विनवणी करतोय मुली. ज्योतिबा फुले, हो. क्षमा करा मला. लहान तोंडी मोठा घास घेऊन तोंडाला येईल ते बोलले, पण त्याला माझा नाईलाज होता. आपलं आणि सावित्री काकूंचं नाव मी बऱ्याचदा ऐकलंय. आपण अनेक विधवांना आपुलकीनं आसरा दिलात. माझ्यासारख्या वाट चुकलेल्या आणि अतिप्रसंगाला बळी पडलेल्या अनेक विधवांची सावित्री काकूंनी उजळ माथ्यानं सुटका केली. त्यांच्या मुलांना पोटच्या मुलासारखं वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. त्याबद्दल परमेश्वरानं तुम्हा दोघांना उदंड आयुष्य द्यावं. पण मला माझ्याच मार्गाने जाऊ द्या. त्यात अडथळा आणू नका. मी तुमच्या पाया पडते. ज्या बालकाला पित्याचं नाव नाही असा जीव मी या जगात आणावाच कशासाठी? त्यापेक्षा त्याच्याबरोबर मी. आम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी त्या निर्मिकाजवळ तू विनंती केलीस. ती काय तुझ्यासारख्या असंख्य निरपराध मुलींच्या आत्महत्या आणि सतीच्या फडकलेल्या चिता उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी. मुली, तुझ्या पोटी येणाऱ्या त्या बालकाला पित्याचं छत्र देण्याचा दृढ निश्चय करूनच हा ज्योतिबा तुला सावित्रीच्या स्वाधीन करणार आहे. तू कुणाची लेक आहेस, कुणाची सून आहेस, तुझा ठाव ठिकाणा काय याबद्दल चकार शब्द आम्ही तुला विचारणार नाही. मुली, मुलीचं पहिलं बाळणपण माहेरी करण्याची प्रथा आहे असं म्हणतात ना. मुली,
तुझा बाप तुला बाळणपणासाठी माहेरी न्यायला आला असं समज. गाढवांनो, तुमच्या देखत तो तिला घेऊन जातोय आणि तुम्ही डोळ्याच्या कवड्या करून बघत बसता. हो, आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा बघतच बसला होतात ना. अहो, आम्ही काय हुकुमाचे ताबेदार. ती घरातून पळाली हे तुम्हाला कळण्यावर तुम्ही आम्हाला कळवेपर्यंत अहो बाईच काय, पण एखादा सुरवंट सुद्धा गोगलगाईला घेऊन पुण्याची हद्द सहज ओलांडली. बाईला जास्त अकलेचे तारे तोडू नकोस. अहो, पैलवानाला अक्कल नसते असं तुम्हीच म्हणता ना. शहाणपणा बंद कर. कमावलेल्या शरीरावर डोकं नसून शहाळ असतं असं आपणच म्हणता ना. तुम्ही नुसते बैलासारखे माजला, दुसरं काही नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढचा कार्यक्रम काय आहे तो सांगा. आणि या बैलांना दाणा वैरणीसाठी बस, येऊन जाऊन पैसा आणि पैसा. हा, हे घे, 5 रुपये आहेत. 1 2 3 हा 5. सावकार हल्ली बऱ्याच दिवसात मोहर बघितली नाही. सुरती रुपयावरच कारभार चाललाय. नाही म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती जर गप्प बैस. सांगितलेली कामं नीट करू नका आणि मला खड्ड्यात लोटा. नाही, अहो त्याचा दर वेगळा पडेल. असं? नाही म्हणजे त्यावेळी सांगू. आता या 5 रुपयांची विल्हेवाट कशी लावायची ती सांगा. गावात बोंबाबोंब करायची की त्या हरामखोरानं. म्हणजे ज्योतिमान का? नाही, तुझ्या बापसानं. अहो चिडता कशाला. ऐका, त्या ज्योतिबा फुल्यानं ब्राह्मणांच्या घरातली एक तरुण सुरेख आणि गरोदर विधवा आपल्या घरात आणून ठेवलेली आहे. यापूर्वी इतर जातीच्या अशाच विधवांची पोट रिकामी करून हा चांडाळ स्वतःच पोट जाळतो आहे. आणि त्याची बायको सती सावित्रीच्या थाटात त्याला साथ देत आहे. हा अधर्म आहे, पाप आहे, वेदांचा अपमान आहे. हे व्यवस्थित पाठ झालंय. नाही म्हणजे यात काही सुधारणा हवी असेल तर सांगा. कीर्तन प्रवचनातून जे जे ब्राह्मण भेटतील त्यांना सांगायचं की तुम्ही आपल्या लेकी सुना त्या चांडाळाकडे पाठवा. अहो, हे तुम्ही सांगा. का तुम्हाला मी जो पैसा मोजतोय तो कशासाठी? चांगले 110 उडाण टप्पू खुराक घालून माजवून ठेवलेत. ते काय लंगोट लावून नुसत्या खुस्त्या खेळण्यासाठी? अहो त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण आमच्या बोंबाबोंबीला प्रतिसाद कितपत मिळेल याबद्दल आम्ही जरा साशंक आहोत. म्हणून मूर्खानो, अत्तराचा वास दरवळायला वेळ लागतो, पण मैल्याची दुर्गंधी एका क्षणात पसरते. तुम्ही लोकांच्या कानात हे विष ओतलत म्हणजे पुण्यातल्या ब्राह्मणांना खडबडून जाग येईल. आणि ब्राह्मणातला परशुराम एकदा का जागा झाला की त्याला आवरणं परमेश्वराला सुद्धा जमणार नाही. ऐका, मायबाप ज्योतिबा फुले तात्यानी समस्त महार मागासाठी आणि चाललेल्या जीवांसाठी आपल्या घरातल्या पाण्याचा हौद खुला केला आहे. रोडे दादा काय जरा या खापरात वाईच पाणी घाल रे बाबा. अरे यात पाणी टिकायला जरा तरी जागा आहे का? नशीबच फुटलं तिथं तरी ते काय करणार. वत हातावरच वत. बरोबर घे, अगदी पोटभर की. कानेल्या प्रत्येक प्राणी मात्रासाठी हौद खुला केलाय ज्योतिबा तात्यानी. झालं समाधान? देव त्यांचं कल्याण करेल बाबा. आरगुदस्ता दुष्काळ पडला होता त्या वक्ताला बी त्यांनी आणि त्यांच्या कारभारणीनं आमच्यासारख्या गोरगरिबासनी जगवलं. त्यांचं उपकार या जन्मात बी फेडता यायचं नाहीत आमास्ती बाबा. खरं आहे बाबा तुझं.
अशी माणसं 100 वर्षांनी जन्माला येतात बाबा, 100 वर्षांनी. नाहीतर आमची पुण्याची माणसं हा ही एखाद्या महाराची सावली अंगावर पडली तर त्या वेळा आंघोळ करत्याल. पर ताने कोणाचा जीव जात असेल तर चुळकाभर पाणी बी नाही भेटणार त्यांच्या हातनं. अरे बाबा, आता संपत आल्यात त्यांचे दिवस. काशी, ए काशी, ये ग ये. काय करते? अगं पुरे झालं आता तांदूळ निवडण्याचं काम. हे बघ काशी, त्यातले थोडे तांदूळ धर्माला पेजीसाठी दे पाहू. देव तुमचं कल्याण करो माय. हा. येतो मी. ये ये, हो ये. काशी, अगं तांदूळातून इतकं शोधून शोधून काय टाकतेस? खडे का? नाही, काही नाही. हं, मी सारखा विचार करते काकू, कसला ग? तुम्ही कविता लिहिता, हं, इतक्या कविता लिहिल्यात हं. आणि अजूनही लिहिता आहात, पण त्या अक्षरांच्या आळ्या बनलेल्या मी तरी कधी पाहिल्या नाही. आळ्या? हा, अगं म्हणायचं काय तुला? स्त्रियांनी अक्षरं लिहिली हं? तर त्यांच्या आळ्या बनून त्या पुरुषांच्या ताटात येऊन वळवळतात, असं मोठी माणसं आमच्या लहानपणी आम्हाला सांगायची. अगं असं आहे बरं, हं. मोठ्यांनी पुढच्या पिढीला शहाणं करायचं असतं, पण इथं अगदी सगळा उलटा प्रकार आहे. आता तू लिहायला वाचायला शिकलीस म्हणून तुला याचा उलगडा झाला. या लिहिण्या वाचण्याच्या ओढीनंच यांच्या मागोमाग मला सासरचा उंबरठा ओलांडावा लागला. माहेरचं गणगौतही वर्ज्य करावं लागलं. सत्या सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुजना. मी शिकत असताना आणि शिकवत असताना मला काही कमी त्रास नाही सहन करावा लागला. त्यातल्या काहींना सामोपचाराने आणि काहींना हाताचा प्रसाद देऊन खाली मान घालायला लावलं मी. तात्या नेहमी आऊ म्हणून जो उल्लेख करतात तो आपल्या सासूबाईंचा का? होय ग बाई, होय. आमची दोघांची आई होती ती. जॉन नावाचे गोरेसाहेब होते ना, त्यांच्याकडे होती ती त्यांची मुलं सांभाळायला. त्यांच्या मुलात यांनाही तिनं लहानाचं मोठं केलं, शिक्षण घ्यायला तयार केलं. अगं ती स्वतः सुद्धा इंग्रजी बोलायची. हो, मला शिकवण्यासाठी खटपट करीत असताना स्वतःही माझ्यावर शिकली. आम्ही दोघी एकाच वेळी 10 मिस्ट्रेस म्हणजे शिक्षिका झालो. काकू, हं? माझीही खूप शिकायची इच्छा आहे. हं. त्यासाठी कितीही कष्ट घ्यायची माझी तयारी आहे. आलं आलं लक्षात. तुला शिक्षणाचे डोहाळे लागलेत आणि ते पुरवणं माझं कर्तव्यच आहे, हो की नाही? अगं आमचे गफारबेग मुन्शी काका नेहमी म्हणायचे, शिक्षणाची भूक वाढल्यामुळे एखाद्या देशात जर शिक्षणाचा दुष्काळ पडला ना तर तो देशच खरा समृद्ध समजावा. काकू काकू, तात्यांच्या नावाचा जय जयकार करीत केवढी मोठी मिरवणूक आली आहे बघा. अगो बाई 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 बाई, केवढी गर्दी ही. अगं आज त्यांना पुणे नगरपालिकेचं सदस्यत्व मिळालं ना. तरी आपल्या मनातली गोष्ट घडून आल्याचा आनंद आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. काकू काकू, मी त्यांना ओवाळते, चालेल ना? अगं त्यांना असलं काही आवडत नाही, पण तुझ्या मनात आलंय ना तर माझ्या परवानगीसाठी थांबू नकोस. जा जा लवकर जा, पळ. हो. जयाचे मुळे मी कविता करते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते. जयाचे बुद्धी मिळे सावित्रीस, प्रणामा करते स्वामी ज्योतिबास. सावित्री, या या धनी. सावित्री, धनी. सावित्री, तुझ्या डोळ्यात पाणी. ज्योतीकडे एकटक दृष्टी लावून बघितल्यानंतर तसंच होणार. सावित्री, पण या 2 निरांजनांच्या ज्योतीच्या प्रकाशातच इथवर वाटचाल केली मी. या पुढचा मार्ग स्वच्छ दिसावा यासाठी त्यांनी जास्त प्रज्वलित व्हायला हवं. ये काशी ये. हे काय? अगं अगं ओवाळतेस कशाला मला? एवढा एवढा कसला पराक्रम केलाय मी? तात्या, सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, त्यात त्याला सुद्धा कसलाच पराक्रम केल्यासारखं वाटत नाही. पण हा, तू सुद्धा काव्यात बोलायला लागलीस आता. प्रगती आहे. अहो हे ती नाही बोलत आहे, तिचा आतला आवाज बोलतोय. आतला आवाज? हो. हा हा, आतला आवाज. सावित्री, काय? ह्या मुलीचे
म्हणजे या कर्मठांची मनस्वी चीड येते. धनी, हे बघा, डोकं शांत ठेवा. शहराची अंतर्बाह्य स्वच्छता करणाऱ्या नगरपालिकेचं सदस्यत्व आलंय ना आपल्याकडे. आता नव्या जोमानं कामाला लागलं पाहिजे आपल्याला. स्वच्छता करण्यासाठी शूद्रांचा जन्म झाला असेल तर ती कशी करावी हे सप्रमाण दाखवून दिलं पाहिजे आपण. असं म्हणतेस? हम्म. पुणे नगरपालिकेत नगरसेवा कशी करावी हे सप्रमाणच दाखवायचं म्हणतेस? होय होय. मग सावित्री, हं. माझा हा ठराव वाच. वाचू? नाही, आपणच वाचावं. मी ऐकते. हं? ऐक. दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे आणि म्हणूनच आरोग्याला अपायकारक आहेच आहे. शहरातून जागोजागी दारूचे गुत्ते उघडल्यापासून दारूबाजीचं प्रमाण भरमसाठ वाढलंय. हं. त्याचे दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत. या गोष्टीला आळा बसावा म्हणून मी नगरपालिकेला अशी सूचना करतो की नगरपालिकेनं यापुढे दारूचे गुत्ते उघडण्यास कोणासही परवानगी देऊ नये. वा. त्याचबरोबर सध्याच्या दारू विक्रीवर जबरदस्त कर बसवावा. वा वा वा. पुणे नगरपालिकेत आपला हा ठराव अगदी सनसनाटीचा ठरेल. आणि सावित्री, हं. हंटर कमिशन समोर मी जे निवेदन करणार आहे ना, हं, हं. ते ऐक तर. हं. मी एक कॉन्ट्रॅक्टर, शेतकरी आणि नगरपिता या नात्यानं असं निवेदन करतो की हंटर कमिशनची फिल्टर डाऊन म्हणजे झिरपत जाणारी शिक्षण पद्धती सदोष आहे आणि तिला माझा कडाडून विरोध आहे. हं, हं. वरिष्ठ वर्गातले लोक कनिष्ठ वर्गातल्या लोकांना शिक्षण देतील हे सरकारचं सुखस्वप्न आहे. हं. कारण शेतकरी सरकारला जो सारा देतात त्या उत्पन्नातला बराचसा भाग सरकार वरिष्ठ लोकांच्या शिक्षणावर उधळीत आहे. अगदी बरोबर. श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना उच्चाधिकारावर बसवण्यासाठीच सर्व विद्यालयांची स्थापना झालेली आहे. पण त्या विद्यालयातून बाहेर पडलेल्या सुशिक्षितांनी कनिष्ठ वर्गाच्या उन्नतीसाठी काहीही भर घातलेली नाही. खरंय. मी म्हणते आता पुरे झालं. नाही, मला ते शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचं लेखन करायचंय ना. हो हो सावित्री, तेही लेखन आजच मला पुरं करायचंय. घे लेखणी घे. आजची रात्र लिखाणात गेली तरी चालेल. बर. सांगा. तयार आहेस? हो. लिही. बुधवार तारीख 18 माहे जुलै इसवी सन 1883, जुना गंजपेठ, पुणे. For the kind consideration of His Excellency, Viceroy and Governor General of India. ऑफ इंडिया. मी सत्यशोधक समाजाचा एक सभासद ज्योतिराव गोविंदराव फुले फुले. शूद्र शेतकऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा आसूड कंसात कल्टिवेटर्स विपकॉर्ड हे निवेदन आपल्याकडे पाठवित आहे. पाठवित आहे. त्याचा आपण कळकळीने विचार कराल अशी खात्री बाळगून माझ्या पुढील निवेदनास सुरुवात करीत आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, विना वित्त शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले. तुतास माझे काहीच सांगणे नाही. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या मुलास विद्या देण्याची थाप देऊन वसूल केलेला एकंदर सर्व लोकल फंड तेवढा तरी निदान शेतकऱ्यांच्या मुलास इमाने इतबारे विद्या देण्याचे कामी खर्ची घातल्यास मी इतके दिवस श्रम केल्याचे फळ मिळेल असे समजून मी संतोष पावेन. अहो, रात्र कधी उलटली हे कळलंच नाही. तात्यांचे शब्द कागदावर उतरवायचं काम तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला थोडंच जमणार आहे. एकदा साधं पत्र लिहून घेतलं त्यांनी माझ्याकडून, पण माझी जी काही त्रेधा तिरपीट उडाली आहे ती माझी मलाच ठाऊक. काशी, अगं विचारांच्या गतीने येणारे शब्द त्याच गतीनं कागदावर उतरवण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत असते. सावित्रीला ते कसब अगदी अचूक साधलंय. लिहिताना नेहमी 4 शब्द ती माझ्या पुढेच असते. बरोबर. एखाद्या प्रश्नचिन्हाला उत्तर देण्यासाठी मी किंचित काळ विचार करायला लागलो
तर तिनं तो प्रश्न सोडवायला सुरुवात सुद्धा केलेली असते. पुरे हा आता. सावित्री, काय माझ्या मागे माझं कार्य तू पुरं करशील याची मला मनोमन खात्री आहे. धनी धनी, सकाळच्या प्रहरी हे असलं अभद्र बोलणं. अभद्र? अटळ गोष्टीला अभद्र म्हणणारी संस्कृती संस्कृत ग्रंथातून शेवटचे दिवस मोजते. सावित्री, सावित्री, सत्याचा शोध घेणाऱ्या माणसानं कटू सत्याचा घोट सुद्धा उमेदीनं गिळायला हवा. तात्या, आम्ही बायका अगदी जगाचं राज्य करण्या इतक्या शिकलो सवरलो तरी मनानं हळव्या असतो असंच ना. पुरी, स्त्री ही हळवी, प्रेमळ आणि मर्यादशील असली पाहिजे. पण तिच्या अंगच्या या गुणांना दुर्गुण मानित आलेत पुरुष. यशवंताची जन्मदात्री या नात्यानं मी तुला सांगतो, प्रत्येक स्त्रीनं आपल्या पोटी येणाऱ्या मुलाची जडणघडण अशी घडवावी की. तात्या, तुम्ही दोघांनी मला पुनर्जन्म दिलात हे त्याला गर्भावस्थेतच समजलं. म्हणून बोलता यायला लागल्यापासून काकूंना आई आणि तुम्हाला बाबा म्हणून हाका मारतोय तो. मी केवळ त्याला जन्म दिलाय. त्याच्या बुद्धीला आकार देण्याची कुवत माझ्यात कुठून असणार. आपल्या दोघांच्या कृपेनं आता मला लिहिता वाचता यायला लागलंय. अगं, जिजाबाईला तेही येत नव्हतं, पण शिवाजी राजासारखा राजा घडवलाच ना तिनं. तात्या, माझ्यातल्या पिढीजात ब्राह्मण्याचे कुठलेही संस्कार त्याच्यावर होऊ नयेत याचीच काळजी मी घेत आले. आता तो यशवंत ज्योतिराव फुले याच नावानं ओळखला जातोय. आपल्या दोघांच्या छत्राखाली तो मोठा झाला की जन्माचं सार्थक झालं त्याच्या. काशी, त्याला डॉक्टर करायचं आमच्या मनात आहे. अरे हो, बरी आठवण झाली. उद्या यशवंतासाठी स्थळ शोधायची वेळ आली तर. ब्राह्मणाची मुलगी सोडून फुले घराण्याला शोभेल अशी कुठल्याही जातीतली सुशिक्षित मुलगी सून म्हणून या घरात आणा किंवा लग्नानंतर तिला सुशिक्षित करा. शाबास काशी, शाबास. शाबास. अगं, यशवंता तुझी तिकडे वाट बघतोय. हो हो. आणि तू इकडे शाबास केव्हा कसले घेतीये? तू व्यायाम शाळेतून येऊन आंघोळीला गेलाय. हो. जा जा बघू, आधी त्याला गरम गरम शिरा करून दे. हो हो. हा हो, जाते. जा. हा. न्यायाधीश महाराज, त्यानं आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांचा, पापांचा आणि पातकांचा समग्र इतिहास मी आपणास सादर केलेला आहे आणि तो भरभक्कम आहे. तेव्हा त्या बाटग्याची पर्वा न करता आपण एकतर्फी न्याय देऊ शकता. सावकार, कुठल्याही कुळाच्या घरावर मन मानेल त्या हिशोबानं जप्ती आणण्या इतकं सोपं नाही ते. अहो, तसली न्यायालय प्रत्येक सावकाराच्या घरीच असतात आणि तिथं ते स्वतःच न्यायाधीश असतात. ही न्यायसभा एकतर्फी न्याय कधीच देणार नाही. आजपर्यंत मी पाण्यासारखा पैसा ओतलाय, त्याचा काहीतरी विचार कराल की नाही? अहो, जो पैसा ओतण्या इतका सवंग करून टाकला तो मिळवताना तुमच्या अंगातून घामाचा एकही थेंब बाहेर पडला नसेल. पण न्याय हा पैसा ओतून मिळत नसतो. त्यासाठी गरज असते नीर क्षीर विवेकाची. अहो, समस्त ब्रह्मवृंदानं त्या पाखंड्यावर जे आरोप केलेले आहेत ते सूर्यप्रकाशा इतके सत्य आहेत. मुसलमान आणि किरिस्ताव धार्जिण्या त्या धर्म बुडव्याला आपण जर कडक शासन करणार नसाल तर यापुढं ही आपली भातुकलीतली न्यायसभा बंद करा आणि ओंकारेश्वरी जाऊन लघुरुद्र करीत बसा. सावकार, ज्योतिरावाचा जनतेनं महात्मा म्हणून गौरव केला आणि तरी अजून आपण त्यांना पाखांडी आणि धर्मबुडवा म्हणता. तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आम्हाला. गप्पबाई, तुझ्यासारख्या धोंड्याला त्या म्हसोबानं बनारसी शेंदूर फासून देव बनवला असला तरी कुठल्याही देवळाच्या गाभाऱ्यात तुला स्थान मिळणार नाही. नावामागे पंडित ही उपाधी लावून कितीही वल्गना केल्यास तरी कुत्र्याच्या भुंकण्या इतकीच किंमत देऊ आम्ही त्याला. ब्राह्मणांशी बरोबरी करतोय. सावकार, नुसता ब्राह्मण कुळात जन्म घेऊन कुठलीही कसाब करणी केली तर ती धुतली जाईल
हा भ्रम आता तरी काढून टाका. तुमचं पितळ उघडं पाडायला हा धोंडीवा मांग अर्ध्या रात्री तयार आहे. न्यायाधीश महाराज, आपण परवानगी देत असाल तर. सावकार, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर कधीही दगड फेकू नयेत. अहो, धोंडीराम कुंभार आणि रोडे मांग हे आता पूर्वीचे राहिलेले नाहीत, हे तुमच्याही अंतर्मनाला पटलेलं आहे. मग हा त्रागा कशासाठी करता आहात? ज्यांना आपल्या जातीची आणि धर्माची चाळ उरलेली नाही, ते जर नुसताच पोट भरून न्याय देणार असतील तर आमच्यासारख्या धर्माभिमानी प्रतिष्ठितांना त्रागाच करावा लागणार आहे. आपण सरळ सरळ आमच्यावर वार करता आहात हे लक्षात आलंय आमच्या. पण लक्षात ठेवा, आमच्या हातून आमच्या जातीला आणि धर्माला लांछन लावील असं एकही कृत्य घडलेलं नाही. आणि आम्ही जशी काय सकाळ संध्याकाळ सगळी लांछनास्पद कृत्यच करत आहोत. उदाहरणादाखल सांगता का त्यातली एक दोन? अहो, एक दोनच का, असंख्य आहेत. ऐकायची तयारी आहे तुमची? पैसेवाल्यांच्या डोळ्यातलं कुसळ शोधून काढण्यातच दरिद्री माणसं आनंद मानित असतात. का तर ते स्वतःच निष्कांचन असतात. पण त्याच पैशाच्या जोरावर एखाद्याची हत्या करण्याचा घाट घालणं हे कृत्य कोणत्या शिष्टसंमत प्रकारात बसवता आपण? आपल्याला काय म्हणायचंय अहो, नेमकं? आपण विसरला असाल, पण न्यायदेवतेच्या स्मरणातून कोणतीही गोष्ट सुटू शकत नाही, कारण तिनं डोळे उघडे ठेवून सगळं पाहिलेलं असतं. 32 वर्षापूर्वी रोडे आणि धोंडीराम यांना 1,000 रुपये द्यायचे कबूल करून आपण त्यांना ज्योतिराव फुल्यांचा वध करायला सांगितला होता की नाही? मांग आणि रामोश यांनी पोटा पाण्यासाठी आजपर्यंत असंख्य खून केलेत, दरोडे घातलेत. ते काय त्यांना कोणी त्यांच्या मेहनतीचा मोबदला कबूल केला होता म्हणून? अहो, तो धंदाच आहे त्यांचा. पण आपण त्यांना हत्यारं सुद्धा पुरवली होती. हायबती, आण त्या तलवारी आणि ठेव यांच्या पुढं. बघा, नीट निर्गुण बघा. कोणाचं नाव आहे? काय लिहिलंय त्याच्यावर? विठोबाजी पाटील यांस श्रीमती सवाई माधवराव पेशवे यांकडून बहुमाना प्रत्यर्थ दिले असे. याच्याशी माझा काय संबंध? संबंध आहे. याला ओळखता ना तुम्ही? हो, तुमचा द्वारपालच ना हा हैवती? होय, हैबती पाटील, ज्याच्या आई बापांना तुमच्या तीर्थरूपांनी कर्जवसुली न झाल्यामुळे सावकारीच्या कचाट्यात पकडून सध्या तुम्ही राहत असलेल्या घराच्या पायात तोंडात तेल आणि शेंदूर घालून जिवंत पुरलं. त्या दोघांचा हा मोठा मुलगा. आणि त्यावेळी त्यांच्या घरातल्या ज्या काही पिढीजात वस्तू तुमच्या घरात आल्या त्यातल्याच या 2 तलवारी आणि हे त्याविषयीचे कागदपत्र घ्या, स्वतःच्या डोळ्यांनी वाचा. काय सावकार, रामोशी आणि मांगाच्या हातात ज्ञानभंडाराच्या किल्ल्या मिळाल्या म्हणजे ते कसा पद्धतशीर रोडा घालतात हे तुमच्या लक्षात आला असेल. जाऊ द्या, झालं. मेलीला मारण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं कर्तव्य पार पाडलं. ज्या अर्थी न्यायाधीश महाराज ते गप्प आहेत त्या अर्थी त्यांना त्यांचा गुन्हा कबूल आहे. मूर्खासारखं बडबडू नकोस. हे सगळं तुम्ही दोघांनी माझ्या विरुद्ध रचलेलं कुभांड आहे. आणि हा हैबती आणि स्वतः न्यायाधीश सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले आहेत. नारबट, आपण शुद्धीवर आहात ना? आणि नसले तरी ज्योतिराम आल्यावर एक समवायात छेदे करून शुद्धीवर येतील ते. काय सावकार? तुझा तो ज्योत्या येऊ दे, नाहीतर त्याचा बाप येऊ दे. वा वा वा, इतक्या वर्षाने का होईना तुम्ही त्यांचं नाव घेतलं. आता तुमची थडगत नाही. रात किड्यानं ज्योतीवर झडप घातली तर त्याचा का अनुभव होतो ते कळलंच तुम्हाला. ज्योतिरावांच्या हत्येचा आरोप आम्ही साक्षी पुरावेनिशी केलेला आहे. आणि आता डोकं ठिकाणावर ठेवून तुमच्यावर ठेवलेला दुसरा आरोप ऐका. तक्रारी आणि आरोप करायला आलेल्या माणसांवर उलटे आरोप करण्याची पद्धत माझ्या आयुष्यात मी प्रथम बघतोय. उंदराने सर्पाचा पेटाला कुरतडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या नशिबात काय येईल हे मी तरी आपल्याला सांगण्याची गरज नाही. सावकार,
ज्योतिरावांच्या विरुद्ध आजपर्यंत तुम्ही जशा तक्रारी केल्यात तशा तुमच्याबद्दलही अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. पण त्यातल्या ज्योतिरावांच्या संदर्भातल्या ज्या काही आहेत त्याचाच आम्ही विचार करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांना शाळेच्या रस्त्यावर गाठून त्यांच्या अंगावर चिखल फेकणं, अर्वाच्य शिव्या देणं किंवा ते काम त्या वामन भटाच्या बैलांचं आहे. पण वामन भटाला तुम्हीच बाळगला आहात ना. लहुजी वस्तादाच्या व्यायामशाळेला नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्हीच त्याला व्यायामशाळा काढून दिली आहे ना. आपल्या जमा खर्चात दरमहा 5,000 रुपये खर्ची घालता आपण त्या बैलांच्या दाणावैरणीसाठी. या बघावया, हे आणि असे अनेक आरोप आम्ही तुमच्यावर ठेवणार आहोत. पण या सर्वावर ताण करणारा आणि ब्राह्मण जातीला काळीमा लावणारा गुन्हा तुम्ही 25 वर्षापूर्वी केलेला आहे. तो ऐका. ती एक बालविधवा होती. सतीची चाल बंद झाल्यामुळे आणि केशवपनाला प्रतिष्ठितांकडून विरोध झाल्यामुळे सासर आणि माहेरच्या लोकांनी तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं. ती बिचारी एका देवळाच्या पडवीत आपलं जीवन कंठित होती. देवळाचा पुजारी तुमचा मिंधा असल्यामुळं आणि त्याला भांगेचं व्यसन असल्यामुळे तुम्ही सांगाल ते काम करायला तो एका पायावर तयार असे. जेव्हा तुम्ही तिथं पोचलात त्यावेळी तो आणि तुम्ही स्वतःही नशेतच होतात. तुम्ही त्याचा हात ओला केलात आणि त्यानं त्या मुलीला तुमच्या स्वाधीन केली. तुम्ही तिच्यावर पाशवी बलात्कार केलात आणि तेथून चालते झालात. कोण होती ती? गप्प का झालात? सांगा ना. अहो, तुम्ही तिच्या माथी मारलेलं ओझ ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी सांभाळलं. त्या मुलाचा चेहरा तुमच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असला तरी वृत्ती आणि वागणूक त्या मायबापांची आहे. हे सुद्धा तुमचं एक तर्कट आहे. आपण अगदी ही घटना चक्षुर्वै सत्यम पाहिल्यासारखी सांगता. समजा करून सवरून शान खा खा बगला वर करतोस. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले तुझं ते कर्म. त्या वक्ती मी आणि माझा भाव दौलती देवळाच्या पायरीवर बसून लोकांचे जोडे सांभाळीत होतो. हरिपंत चिपळूण करण सावकाराने सामा सांडा पाण्यास लावलं. दौलती त्याच्याकडे आहे आणि मी हित. आमच्या आई बापासनी जित्त गाडणाऱ्याची अवलाद तू. त्या वक्ती जर मी तुला दिसलो असतो तर माझं बी तू तेच केलं असतंस. ह्या भीतीनं मी अंग चोरून दीप माळच्या हा माग उभा होतो. सावकार, झालं समाधान. तुमच्यावर जे जे आरोप ठेवले ते साक्षी पुराव्यानिशी ठेवलेले आहेत. आज ना उद्या तुमचं मतपरिवर्तन होईल असं आम्हाला वाटलं होतं. शिवाय तुम्ही प्रतिष्ठित अब्रुदार, शिवाय आमचे ज्ञातिबंधू. आम्ही परमोच्च बिंदू पर्यंत वाट पाहिली पण आज त्याची परमावधी झाली. तेव्हा या तुमच्या अपराधाबद्दल ही न्याय सभा तुम्हाला. थांबा थांबा न्यायाधीश महाराज, सावकारांना शिक्षा देऊ नका. आता ते नुसतेच नावाचे सावकार उरले आहेत. मला जमीनदोस्त करण्यासाठी त्यांनी आपली सगळी पिढीजात कमाई खर्ची घातलेली आहे. आता त्यांचं राहतं घर तेवढंच त्यांच्या मालकीचं उरलंय. तेही त्यांनी विकू नये किंवा गहाण टाकू नये यासाठी मी इथं आलोय. मी आणि माझ्या पत्नीनं ज्या पोटतिडकीनं हाती घेतलेलं कार्य चालवलं त्याच हिरिरीनं नारभटांनी सुद्धा आपलं विरोध कार्य चालवलं होतं. निर्मिकानं मला यशवंत केलं. नारभटांना त्यांनी विचारवंत करावं एवढीच माझी त्याला प्रार्थना आहे. ज्योतिराव, आपल्या मनाच्या मोठेपणाची कल्पना आहे आम्हाला. पण या पशुतुल्य प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी. न्यायाधीश महाराज, खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा होते पण तरी देखील खून व्हायचे थांबलेले नाहीत. पुरातन प्रवृत्तीत बदल घडवायचा असेल तर पुढच्या पिढीनं मागच्या पिढ्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करायला हव्यात. आपण झाड लावायचं ते पुढच्या पिढ्यांना त्याची फळं चाकता यावीत म्हणून त्यांना शिक्षाच द्यायची असेल तर ती एकच द्या. यापुढं त्यांनी सद्वर्तनानं राहून आपलं गेलेलं सगळं वैभव परत मिळवीन अशी कबुलायत आपल्याला लिहून द्यावी आणि त्याप्रमाणे वर्तणूक ठेवावी. ज्योतिबा, ज्योतिबा, क्षमा करा मला, पण आपण ब्राह्मण द्वेष्टे आहात हा माझा गैरसमज होता आणि म्हणून. नारभट,
मी जर ब्राह्मण वेष्टा असतो तर सदाशिव गोवंडे, मोरू वाळवेकर, सखाराम परांजपे हे माझे बालमित्र मला केव्हाच सोडून गेले असते. अरे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी माझं शुद्धलेखन तपासलं, पण त्यांच्या तीर्थरूपाने कृष्णशास्त्र्यांनी शुद्ध मनानं प्रेमच केलं माझ्यावर. अरे, टिळक आगरकर सुटल्यानंतर मला त्यांची मिरवणूक काढावी असं वाटलं, ते का ब्राह्मण द्वेषामुळे? नारभट, माझा वाद ब्राह्मणांच्या विरुद्ध नसून ब्राह्मण्याचा अतिरेक करणाऱ्या आणि शूद्रांना शूद्र म्हणून पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्तीशी आहे. या प्रवृत्तीशी 2 हात करण्यासाठीच त्या निर्मिकानं मला उभं केलंय आणि त्याच्याच आज्ञेनं यापुढेही माझं कार्य मी चालू ठेवणार आहे. न्यायाधीश महाराज, मी इथं येऊन माझं निवेदन सादर करावं ही आपली इच्छा धोंडीराम आणि रोडेंनी मला वेळोवेळी सांगितली, पण इच्छा असूनही मला येता आलं नाही. क्षमस्व. ज्योतिराव, आपण तयार केलेले आपले दोघे प्रतिनिधी आपली बाजू इतकी पद्धतशीर मांडत की हे मलाही मान्य करावं लागेल. ज्योतिराव, जितकी वर्ष तुमच्या विरोधात उभा राहिलो तितकी वर्षे जर तुमच्या सहवासात राहिलो असतो तर माझ्याही आयुष्याचं सोनं झालं असतं. नारभट, सोन्यासारख्या मनुष्य जन्माची हा उच्च तो नीच हे भेद करून आपणच माती करत असतो. नाना वर्ण है गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हम कैसे सूद, असं कबीरानं म्हटलंय ते उगीच नाही. अरे अरे, झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यकिरणाचा लाभ होतो, मग मानवी समाजातच अशी दयनीय अवस्था का? का? सावित्री, दे तो डबा. नारभट, तुम्ही आपल्या सौभाग्यवतीचे दागिने हरिपंत चिपळूणकरांकडे गहाण टाकले होते. तुमच्या विरोधाची जिद्द वाखाणण्यासारखी आहे, पण सावित्री आणि तुमची पत्नी या दोघीही बालमैत्रीण असल्यामुळे तिच्या मनाला ते पटेना, म्हणून ते सोडवून आणले. घ्या, सांभाळा हे स्त्रीधन. ज्योतिराव, सावित्रीबाई, तुम्ही दोघं खरोखरच मायबाप आहात, मायबाप आहात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.